नमस्कार मित्रांनो, मी लॉ स्टुडंट कल्याणी कदम। बऱ्याच वेळा पोटगीची वसुली करताना अनेक महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते। पोटगीची ऑर्डर निघाल्यानंतरही बऱ्याचदा पती हे बेपत्ता होतात किंवा काही ना काही कारणे देऊन पोटगी देण्यास टाळाटाळ करतात। तसेच 2005 मध्ये कौटुंबिक हिस्साचार हा कायदा अस्तित्वात आला। या कायद्यानुसार पोटगीची ऑर्डर ही मंजूर झाली तरीही तिच्या वसुलीबाबत या कायद्यात तशी काही तरतूद नाही। पोटगी मंजूर झाली तरीही तिच्या वसुलीबाबत CRPC कलम 125 ते 127 प्रमाणे कायद्याची अंमलबजावणी करता येते। यामध्ये पतीची प्रॉपर्टी अथवा त्याचा पगार जप्त केला जातो किंवा तो कोर्टाला जप्त करता येतो। त्यानंतरही पोटगीची वसुली झाली नाही तर पतीला जेलमध्ये 30 दिवसाकरता शिक्षा म्हणून पाठवू शकतो। तसेच पतीला शिक्षा झाली तरीही त्याला पोटगीची रक्कम ही द्यावीच लागते।